हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात. 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली. हिंगोलीत जरांगेंचं जोरदार स्वागत. शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार, मनोज जरांगेंचा आरोप. सर्वपक्षीय बैठकीचं अद्याप निमंत्रण नाही. गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढावा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, तर आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर. माझ्यावरील आरोप चुकीचे, सुप्रीम कोर्टात केस चालू असतानाच मला क्लीन चिट, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया. आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी. वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. एखाद्याची चौकशी केली म्हणजे तो आरोपी नसतो. चौकशीनंतर कोण दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे. रवींद्र वायकरांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप पावडर. जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल. रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका. अधिवेशन संपल्यानंतर विजय वडेट्टीवारही कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघतील. प्रसाद लाड यांचा वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल नाही. नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका. सरकारच क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली आहे. संजय राऊतांचा हल्लाबोल. 2 वर्षापूर्वी आम्ही एकाची विकेट पाडली, या शिंदेच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर. येणाऱ्या विधानसभेत विरोधक क्लीन बोल्ड होऊन घरी बसतील. संजय शिरसाटांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर. एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार. नाना पटोलेही इच्छुक. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची अतिरिक्त मतांच्या बदल्यात एमसीएचं अध्यक्षपद घेण्यासाठी पटोलेंच्या हालचाली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले. क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, विजय वडेट्टीवारांची टीका. 15 खेळाडूंना 15 कोटी द्यायला हवे होते. क्रिकेटरच्या सन्मानासाठी 11 कोटी छोटी रक्कम. प्रसाद लाड यांचा वडेट्टीवारांना उत्तर. नवाब मलिक या महायुतीत नको. संघ वर्तुळातील नेत्यांची भूमिका. मलिकांबाबत जनतेचा रोष. अजित पवारांनी लक्ष द्यावं. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शिंदेंचं वक्तव्य. ज्ञानोबाच्या पालखीचा आज साताऱ्यामध्ये लोणंदमध्ये मुक्काम. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचं स्नान संपन्न. काँग्रेस नेते राहुल गांधी 8 जुलैला मणिपूर दौऱ्यावर. मणिपूरमधील दोन्ही समाजातील पीडितांची राहुल गांधी भेट घेणार. अयोध्येप्रमाणे गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणार. गुजरात दौऱ्यात राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट. पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.